नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। गेली 44 वर्षांपासून महाराष्ट्रात एक प्रश्न अजूनही धगधगतोय आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाचा। 1981 पासून अण्णासाहेब पाटील ते अगदी 2023 पर्यंत मनोज जरांगे पाटील या दरम्यान देखील या विषयावर अनेक जणांनी मराठा आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे आंदोलन केली। पण अण्णासाहेब पाटलांनंतर पुन्हा एकदा तितक्याच ताकदीचा लोक चळवळीतला नेता आणि तसं व्यक्तिमत्व मराठा समाजाला लाभलं ते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून। आणि आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। अर्थात मराठा आरक्षण आणि राजकारण यामुळेच हे मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलंय का? 44 वर्ष झालं अजूनही हा प्रश्न का सुटत नाहीये? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत अशा व्यक्तिमत्वाकडून जे या चळवळीचाच भाग राहिलेले आहेत। गेली 22-23 वर्ष संभाजी ब्रिगेड असो किंवा अन्य चळवळींच्या माध्यमातून या व्यक्तिमत्वानं मराठा आरक्षणासाठी देखील पुढाकार घेतलेला आहे, लढा देखील लढलेला आहे। आणि अर्थात हे व्यक्तिमत्व म्हणजेच विकास पासलकर, केंद्रीय निरीक्षक, संभाजी ब्रिगेड। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे, 44 वर्ष झाली अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगतोय। अण्णासाहेब पाटील यांनी 1981 ला जो काही लढा सुरू केला आणि अगदी 1 वर्षातच त्या बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते, त्यांचं सरकार गडगडलं आणि मग आता मी समाजाला काय तोंड दाखवू या स्वाभिमानापोटी शेवटी त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या घेतली। आता अण्णासाहेब पाटलांनंतर अगदी जर आपण पाहिलं तर एक साधारण 42 वर्ष मराठा आरक्षणाच्या माध्यमातून किंवा ते मिळावं म्हणून लढा सुरूच होता। पण पुन्हा एक असा नेता उभा राहिला जो या सगळ्या मराठ्यांना एकत्रित करून आता मुंबईला घेऊन निघालाय, अर्थात मनोज जरांगे पाटील। तर मला तुम्हाला हेच विचारायचं की अण्णासाहेब पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काय साम्य वाटतं? आता आपण जो प्रश्न विचारला की ज्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील हे साधारणतः 40-42 वर्षापूर्वी ज्यांनी या महाराष्ट्रातील विशेषतः मराठा समाजाला, आपल्याला आता देश स्वतंत्र झालेला आहे आणि स्वतंत्र झालेल्या देशामध्ये आपल्याला आरक्षणाच्या मागणीसाठी आपण आलं पाहिजे, कारण आपल्या भवितव्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षण ही संजीवनी आहे। आणि त्या काळामध्ये विशेषतः मराठा समाजाला आरक्षण किंवा त्याच्यापासून मिळणारे फायदे या सगळ्याच गोष्टींमध्ये समाज एवढा पुढे गेलेला नव्हता किंवा त्याला ती समज कमी होती। आणि त्या समाजाला आपल्या हक्क अधिकारांची लढाई लढण्यासाठी अण्णासाहेब पाटलांनी एक हाक दिली। त्या कालखंडामध्ये त्यांना जेवढा कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये त्यांनी समाज जागृती केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून समाज मुंबईपर्यंत घेऊन गेले। मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चांमध्ये किंवा त्या याच्यामध्ये त्यांना निराशा आली आणि त्यांनी आपलं जीवन संपवून घेतलं। एक अत्यंत स्वाभिमानी माणूस, एक त्यांचं व्यक्तिमत्व, याच्या प्रेमामध्ये लोक होते, एक लोकनेता, लोक चळवळ उभी करण्यासारखं काम त्यांनी केलं। कारण आज समाजामधल्या प्रत्येक घटकामध्ये आरक्षणाविषयी अभ्यास झालेला आहे। आरक्षणाची व्याप्ती काय आहे, आपलं जीवनमान कसं बदलू शकतं या संदर्भामध्ये आज खेड्यापाड्यातल्या मुलांना सुद्धा हे समजतंय। आणि म्हणून अण्णासाहेबांनी जो प्रयत्न केला, जी एक लोक चळवळ उभी केली, तो सुद्धा अत्यंत कठीण काळ होता। आणि आत्ताचा जो जरांगे पाटील यांचा, मनोज दादाचा जो काळ आहे तो त्याही पेक्षा अवघड आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण मनोज दादा जरांगे पाटलांनी जी समाजामध्ये एक वेगळं नव चैतन्य निर्माण केलेले आहे आणि आपल्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावरती येत असताना रस्त्यावरची लढाई ही लढलीच पाहिजे, परंतु त्याच वेळेस समाजाला आपण कुठल्या दिशेने घेऊन जातोय। कारण आजच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर किमान लाखो करोडो रुपये आपण एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला खर्च करू शकतो, परंतु लोक कुठून गोळा करायची हा मोठा प्रश्न आहे। हा प्रत्येक राजकीय पक्षासमोरचा देखील प्रश्न आहे आणि त्यामुळे अनेक राजकीय पक्षांना आपल्या सभा संमेलनांना लोक भाड्याने विकत घेऊन यावं लागतं, त्यांना गाड्या पुरवाव्या लागतात, त्यांना खाण्याच्या सुविधा पुरवाव्या लागतात। मला या ठिकाणी सांगणं असं उचित वाटत नाही, परंतु सगळीच व्यवस्था लोकांची करावी लागते
आणि अशा एका 21व्या शतकामध्ये जिथं प्रत्येकाला आपला वेळ हा अमूल्य आहे, जो वेळ कुणी देऊ शकत नाही, त्यावेळेस एक जादूगार अशी पद्धतीची जादू करतो आणि लोकांच्या मनामध्ये एक आपलं स्थान निर्माण करतो की आज मराठवाड्यातली संपूर्ण मराठा समाजातली अनेक मुलं जरांगे पाटलांसाठी आज जीव द्यायला तयार आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुसंगत काळाशी जेव्हा मी कम्पेअर करतो की शिवाजी महाराजांसाठी स्वराज्याच्या लढाईसाठी मावळे जसे आपलं त्याग सर्वस्वाचा त्याग करत होते, त्या अनेक पिढ्यांच्या लढाईच्या नंतर आज सर्वसामान्य माणसाला जरांगे पाटीलांवरती अत्यंत विश्वास आहे. हा आपला नेता आहे आणि हा समाजाला न्याय देऊ शकतो, कारण आजच्या घडीला त्यांनी आपला प्राण खऱ्या अर्थाने तळ हातावरती घेऊनच तो निघालेला आहे. त्यांच्या शारीरिक कॅपॅसिटी हा अत्यंत खूप नाजूक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा अवलिया माणूस एक जडणघडण मराठवाड्याच्या अत्यंत साध्या खेड्यामधल्या शेतकऱ्याचा एक रांगडा पोरगा, परंतु आज तो ज्या पद्धतीने तरुण मुलांना ज्या पद्धतीने आज पुढे घेऊन जाण्याचं जे काम आहे ते अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. सरकार बरोबरचा लढा अंतरवली सराटीमधून सुरू झालेला आहे आणि त्या लढ्याच्या माध्यमातून लढ्याचं आरक्षणाचं यशाचं अपयशाचं मोजमाप हे होत राहणार आहे. परंतु त्या निमित्ताने किमान एक मराठा समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण केलं. त्यांच्या आरक्षणाच्या लढ्यामधनं आज मराठवाड्यामध्ये ज्या काही नोंदी नव्याने त्यांनी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या आंदोलनाचं एक फलित झालं की त्या ठिकाणी काही नोंदी सापडल्या. 58 लाख नोंदी आज सांगितलं जात आहे आणि त्याच्यातल्या बऱ्यापैकी नोंदी सापडलेल्या आहेत. तर हा सरकारवरती ज्या पद्धतीने त्यांच्या आंदोलनाचा जो दबाव आहे, जो लोकमानसाचा जो रेटा आहे, तो दबाव एक लोकसमूहाची चळवळ आणि लोकांचं या ठिकाणी सरकारच्या संदर्भाने सरकारला विचारणारे प्रश्न आणि आज मुंबईला ज्या पद्धतीने ते निघालेले आहेत ते एक मोठा रेटा सरकारच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि म्हणून मला त्याच संदर्भाने की अण्णासाहेब पाटलांचा काळ आणि जरांगे पाटलांचा काळ, आज जरांगे पाटलांनी मनोज दादांनी जे काही वातावरण तयार केलेलं आहे त्याची भिन्न परिस्थिती आहे, परंतु या परिस्थितीत सुद्धा लोकसमूह लोकांची चळवळ उभी करणं हे अत्यंत अवघड काम, पण मनोज दादांनी ते लिलया पार पाडलेलं आहे. हा, पण अशाच व्यक्तीला आज उपोषणाला देखील किंवा आंदोलनाला देखील मैदान मिळवण्यासाठी झगडावं लागतंय. म्हणजे जसं युद्ध करायचं असेल तर मैदान ठरलेलं असतं आणि मग तिथे युद्ध केलं जातं. इथं युद्ध करायच्या आधीच मैदानच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आता मिळालं तर अवघ्या 1 दिवसाची परवानगी मिळाली. तर हा सगळा म्हणजे कुठेतरी जरांगेंना म्हणजे आधीच आंदोलनाच्या आधीच त्यांना असा त्रास दिला जातोय का, दबाव आणला जातोय का त्यांच्यावर, का त्यांनी कंटाळून माघारी घ्यावं असं काही केलं जातंय का? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता ते मुंबईच्या दिशेने जाणार आहेत हे 4 महिन्यापूर्वी त्यांनी सरकारला सांगितलं होतं. सरकारची सुद्धा प्राथमिकता ही पाहिजे होती की त्यांच्या बरोबर चर्चेसाठी त्यांनी शिष्टमंडळ पाठवायला हवं होतं की तुम्ही मुंबईला येण्याच्या ऐवजी तुमच्या काय मागण्या आहेत किंवा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही काय केलेले, आम्ही काय इम्प्लिमेंट करू शकतो, अशा पद्धतीचं सरकारकडनं पुढं यायला हवं होतं. सरकारने संवादच केला नाही, सरकारच्या संवादाचा अभाव दिसतो. आणि मनोज दादा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एवढा मोठा समाज जाणार आहे, आता 4 महिन्यापूर्वी ज्या तारखा काढल्या त्या तारखा काय गणेश उत्सवाच्या काळात नव्हत्या आणि म्हणून आज न्यायालयाने अगोदरच्या काल परवा जी न्यायालयाने आझाद मैदानामध्ये आंदोलन करता येणार नाही, परंतु आजची नवीन झालेली डेव्हलपमेंट आहे की 1 दिवसाकरता, आता 1 दिवसाकरता खरं तर हे कसं आहे माहितीये का की खरं तर रेस करायला लावायची एखाद्या घोड्याला आणि त्याला दमवायचं आणि त्याला परत पुन्हा त्याच्या ठिकाणावरती पाठवायचं, अशा पद्धतीचं सरकारने यापेक्षा वाटाघाटी करायला हव्या होत्या. सरकारने त्यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवायला हवं होतं आणि चर्चेतून काही मार्ग निघतायत का, कारण एक आंदोलन करता एक समाजाचं नेतृत्व करणारा एक दादा या माध्यमातून हे प्रयत्न करतायत, ते सांगतायत सरकारला की मी आंदोलन, मला माझ्या समाजाचे प्रश्न, गोरगरीब मराठ्यांच्या मुलांचे प्रश्न सुटत नसतील तर मला मुंबईला यावं लागेल. मग सरकारने स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा होता आणि या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक विचारपूर्वक या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने त्याची व्यूहरचना आखायला पाहिजे. अगदी बरोबर. कारण आणि आज जे मैदान मिळत नाहीये ती सुद्धा अत्यंत शोकांतिक आहे. कारण असं आहे
की आंदोलन करतोय त्या ठिकाणी जाऊन मुंबईच्या लोकांची किंवा कोणाची गैरसोय होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु ही आज सरकार शेवटच्या आठवड्यामध्ये जागा होतंय. 2 दिवसावरती तारीख आलेली आहे आणि सरकार आज मराठवाड्यामधनं, पश्चिम महाराष्ट्रामधनं, विदर्भामधनं, या कोकण या सर्वच बेल्टमधनं, उत्तर महाराष्ट्रामधनं सगळीकडनं लोकांची जाण्याची तयारी सुरू झालेली आहे. आणि त्यावेळेस सरकार मागच्या 3-4 दिवसामध्ये अशा पद्धतीने जर तयार आणि काय झालंय आजकाल की प्रत्येक जण न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी पायबंद घालण्याचा प्रयत्न करतायत. अनेक संस्था किंवा अनेक काही लोक आहेत की जे न्यायालयाचा दरवाजा ठोठवतायत. आम्ही संविधानाच्याच अधिकाराचा उपयोग करतोय. आम्ही संविधानासाठी आम्हाला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे. मला एक मिनिट पासलकरजी असं म्हणायचंय की मुळात कोर्टानं जे काही काल निकाल जो दिला त्या मैदानासंदर्भामध्ये म्हणजे आझाद मैदानावर त्यांना आंदोलन करण्यास मनाई केली, पण त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार पण आहे हेही कोर्टानं सांगितलेलं आहे. आणि मग मला असं म्हणायचंय आंदोलन करण्याचा अधिकार असताना त्या व्यक्तीला त्याने आंदोलन किती दिवसांचं करायचं, किती वेळेपुरतं करायचं हे ठरवणारे हे कोण, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. बरोबर, अगदी बरोबर आहे की काय न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा करत असतो आपण. निर्णय होतात इथं असं मला वाटतं. आणि निर्णय हे त्रासदायकच आहे की आज एकच दिवसाकरता तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की मग न्याय नाही केला तुम्ही. आता मला एक सांगा, आंदोलन जे काही जरांगे करतात आपल्याला त्यांनी आतापर्यंत 7 उपोषणं केली. हायेस्ट 17 दिवसांचं उपोषण 2दा केलेलं आहे त्यांनी आणि 72 जवळपास दिवस ते उपाशी राहिले. सगळा कालावधी 2 वर्षांचा पाहिला तर मला एक असा प्रश्न पडलाय की मनोज जरांगेंची जी कपॅसिटी आहे आंदोलनाची ती केवळ 1 दिवसापुरती मर्यादित नाहीये, तर ते सलग किती दिवस उपोषण करतात हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अशा माणसाला जेव्हा उपोषणाला बसायचं आणि तो स्टार्ट करणारे उपोषण त्याच्यासाठी 1 दिवस म्हणजे फक्त स्टार्टर झाला तो, त्याला लगेच तुम्ही 6ला उठवायचंय मैदानातून, म्हणजे 9ला बसायचं आणि 6ला उठायचं आणि नंतर परत तुम्हाला त्या मैदानावर परवानगी मिळणार नाही अशी पण अट टाकायची. ही गळचेपी आहे का नाही? 100% गळचेपी आहे. कारण आतापर्यंतचा त्यांचा उपोषणाचा कालावधी आपण सांगितलात ते कमीत कमी आजच्या घडीला ते 10 दिवसाचं 12 दिवसाचं उपोषण सहज ते करू शकतात. अरे त्यांचा जीवाचा आज ते जीवावरती उधार होऊन मुंबईला आलेले आहेत की यार या पारची लढाई त्यांना लढायची आहे. की आतापर्यंत मी आंतरवली सराटीमध्ये होतो. आंतरवली सराटी मुंबईच्या आपल्या महाराष्ट्राचं कॅपिटल, महाराष्ट्राच्या कॅपिटल पासून ते नुसतंच महाराष्ट्राचं नाही तर देशाचं अर्थकारणाचं कॅपिटल आहे ते. आणि मग आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत किंवा ज्याचं दुःख आहे ते जर सरकारपर्यंत पोहोचवायचं असेल किंवा सरकारला जर पुण्या मुंबई मधल्या लोकांना सुखी जीवन जगतायत आणि माझा शेतकऱ्याचा पोरगा आज उपेक्षित आहे त्याचे हाल अपेक्षा चालू आहे तर ते प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला मुंबईपर्यंत यावं लागतं. आणि मुंबईमध्ये येऊन एकाच दिवसाचं आंदोलन करून पुन्हा माघारी जायचं हा सरासर केलेला हा अन्याय आहे. ही आंदोलनावरची कुरघोडी आहे ना. 100% म्हणजे तुम्ही किती दिवस आंदोलन करायचे तुम्ही कोण ठरवणार? सरकार. आणि म्हणजे मग आम्हाला एकीकडे आम्हाला घटनेचं सांगायचं तुम्हाला हा अधिकार आहे तुम्हाला हा अधिकार नाही आणि जो आमच्या हक्क अधिकारावरतीच गदा आणायची अशा पद्धतीचं नाही. आणि जे ग्राउंड दुसरं सुचवलं तिथं आज पावसामुळं पूर्णपणे पाणी तुंबलेलं आहे, चिखल झालेला आहे. अशा ग्राउंडचं काल न्यायालयाच्या माध्यमातून सूचित करण्यात आलं की दुसऱ्या ठिकाणची जागा की जिथं महिना काय 2-2 महिने जरी तिथं आंदोलन करत राहिले तरी मुंबईच्या जनतेला किंवा मंत्रालयाला किंवा मंत्र्यांना किंवा राज्य सरकारच्या प्रमुखांना याचा काहीही फरक पडणार नाहीये. आणि म्हणून राज्य सरकार म्हणून आपली काही जबाबदारी आहे. आपण पुढे येऊन खरोखर या समाजाचे काही प्रश्न आहेत आणि या समाजाचे अनेक वर्षाच्या प्रश्नाला आज कोणतरी नेता त्यांचा तयार झालेला आहे. तो नेता भले तो थोडा कडक असेल, नेता त्याची ती भाषा असेल, तो त्या मराठवाड्याच्या टोन मध्ये बोलत असेल, परंतु आपण जेव्हा राज्यकर्ते म्हणून जेव्हा विचार करतो त्यावेळेस मायबाप सरकारला आपली जनता आपले सगळे लोक हे आपलेच असतात आणि त्यांचं सरकार म्हणून जे आपलं कर्तव्य आहे आपण त्यांना न्याय दिला पाहिजे.
आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे, तर ते मुंबईला आलेच नसते. बरोबर आहे. असं आहे. तर त्यामुळे सरकारने किंवा जे काही निर्णय आज झाला 1 दिवसाचं त्या ठिकाणी येऊन, तो अत्यंत चुकीचा निर्णय झालेला आहे. ते त्या आंदोलकांची आणि त्या संपूर्ण येणाऱ्या लोकांची ही फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे. मला पसरकर साहेब असं म्हणायचंय, आज लाखो लोक तिकडे चाललेले आहेत मुंबईला. परवानगी 5,000 लोकच त्या ग्राउंडवर जातील. इतर लोकांनी काय करायचं हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, या ग्राउंड मधल्या एवढ्याच जागेवर म्हणजे 7,000 चौरस स्क्वेअर फूट जे आहे तेवढ्याच जागेवर तुम्हाला आंदोलन करायची मुभा आहे, कारण इतर जागांवर इतर लोकांची आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे. मग मला असं म्हणायचंय की तुम्हाला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, 4 महिन्यांपूर्वी जर त्यांनी ही डिक्लेअर केलेली आहे तारीख, तर तेव्हा सरकार झोपलं होतं का? अगदी तुम्ही परवा OSDना पाठवताय आणि त्यांच्याशी बोलायला चर्चा करून तुम्ही असं म्हणताय की आंदोलन पुढे न्या म्हणून, आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष बैठक घेतात आणि लगेच तात्काळ आम्ही गॅझेटियरवर सकारात्मक चर्चा करतोय, 9-1 लोक शिल्लक राहिले त्यांना नोकऱ्या पण लावतोय, असं काहीतरी त्या ठिकाणी वाक्य टाकून त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतात. हे योग्य आहे का? असं गोळीपाणी दाखवून जरांगे फसतील असं तुम्हाला वाटतं? मला तर स्पष्ट आहे, जरांगे मॅनेज होत नाहीत, हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे आणि सरकारनं सुद्धा त्यासमोर हात टेकलेले नाही. काय आता शेवटी सरकारने चर्चेचे दरवाजे बंद ठेवायचे आणि शेवटच्या आठवड्यात उघडायचे. म्हणजे हे कसं झालंय माहितीये का, की मोठी सर्कस आणायची आणि हत्ती दाखवायचा आणि सर्कस बंद करायची, असा प्रकार आहे. त्याच्यामुळं काय आहे की शेवटी ही 2 वे प्रोसेस आहे. तिकडं स्वतः मनोज दादा या सगळ्या चर्चेसाठी तयार असताना आपण आज शेवटच्या मोमेंटला, लास्ट मोमेंटला, आता युद्धाला, म्हणजे खरं तर कधी कधी वाईट वाटतं की मराठा समाजाचं, की मराठा समाजाने आजपर्यंत एवढ्या लढाया लढल्या आणि तहाच्या वेळेस नेमकं अपयश येतं, ही अत्यंत शोकांतिका आहे. आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा हेच वार होतात आणि म्हणून राज्य सरकारने अशा पद्धतीने हे करायला नको होतं. राज्य सरकारने या 4 महिन्यामध्ये बऱ्याच पुढे राज्य सरकार जाऊ शकलं असतं. राज्य सरकार चांगले निर्णय घेऊ शकले असते. राज्य सरकारने एक कालबद्ध कार्यक्रम आखला गेला असता. तुम्हाला असं वाटतंय वासलकर साहेब? मला तर असं वाटतंय की गणेशोत्सवाचं निमित्त साधलेलं आहे फक्त सरकारनं, आणि कारण की जर गणेशोत्सवाचा काळ नसताच आणि जरांगे आले असते तर सरकारला कोणत्याही परिस्थितीत आझाद मैदानावर त्यांना परवानगी द्यावी लागली असती आणि सरकारला काहीही करता आलं नसतं. आता त्यांना संधी मिळाली सरकारला आयती की चला गणेशोत्सव काळ आहे आणि यावेळी आपण जरांगेंना माघारी फिरवू शकतो. हो, अगदी बरोबर आहे. कारण गणेशोत्सवाचा काळ नसता तर दुसरं काही सरकारकडे असं कॉन्क्रीट असं रिझन राहिलं नसतं. आणि कदाचित मला असं वाटतं की तारखा डिक्लेअर करताना या गोष्टींची काळजी आमच्याकडनं पण घेणं गरजेचं होतं. कारण काय होतं की शेवटी आपण एका ट्रॅपमध्ये जाऊन फसतो. तसं आज ते गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपली खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचं एक वातावरण तयार करून मराठा समाजाला किंवा मराठा समाजाचे येणारे आंदोलक आणि मनोजदादा जरांगे यांना कात्रीत पकडण्याचा एक प्रकार. आणि दोन्हीकडे काय होतं की शेवटी आंदोलन करता, आंदोलनाचं प्रमुख नेतृत्व करणारे, त्यांनाही शेवटी जनभावना त्यांनाही समजते की आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर गणेशोत्सवासाठी पूर्ण देश विदेशातून आलेले पर्यटक, आणि गणेशोत्सव, मुंबईचा गणेशोत्सव हा मोठा असतो, पुण्या मुंबईचा गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो आणि त्यामुळे त्या उत्सवावरती कुठं अडथळा निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचा देखील त्यांनी विचार केला असावा किंवा करत असतील. परंतु नेमकं सरकारला याची संधी सापडली आणि सरकारने या संधीचा खूप मोठा फायदा घेतला. बरोबर आहे, तोच तो मुद्दा महत्वाचा आहे. आता आणखी एक खरं म्हणजे 29 ऑगस्ट 2023 लाच अंतरवाली सराटीला त्यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्यामुळे बरोबर 30 तारीख आणि आझाद मैदान, तर असाही एक योग कुठे ना कुठेतरी तो जुळून आलेला आहे. कारण काय होतं की शेवटी 9 ऑगस्ट क्रांती दिनाला अनेक आंदोलनं सुरू होतात. तसंच 9 ऑगस्टला पहिले 58 मोर्चे जे सुरू झाले, बरोबर, त्याच्यामधला जो पहिला मोर्चा औरंगाबादला झाला
तो निर्भयाच्या निमित्ताने नगरच्या आपल्या कोपर्डीच्या बहिणीवरती जो अत्याचार झाला होता, त्या माध्यमातून ते जो 9 ऑगस्ट हा क्रांती दिन असल्यामुळं बरेचसे विषय, तसंच कदाचित तो 29 ऑगस्टचा विषय डोक्यात ठेवून दादा आणि शिष्टमंडळाने ते ठरवलं असेल आणि त्यावेळेस कदाचित ते लक्षात नसेल आले, परंतु सरकारसाठी आज फायदेशीर झालेली गोष्ट आहे ही. अन्यथा सरकारच्या समोर असं कुठलंही कॉन्क्रीट रिझन नव्हतं की मनोज दादा, कारण आम्हाला घटनेने हक्क अधिकार दिलेले आहे. आमच्या अधिकारामध्ये आमच्या हक्कासाठी आम्हाला भांडण्याचा, आम्हाला एखाद्या गोष्टीवरती आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा हा आमचा घटनादत्त अधिकार आहे आणि त्याच अधिकाराचा उपयोग करून आम्ही आझाद मैदानावरती जाण्याचा प्रयत्न नक्की. म्हणजे हे असं झालं की तुम्हाला ताट वाढलंय, त्यात जेवण वाढलेलं आहे, पण जेवण वाढल्यानंतर किती घास तुम्ही खायचे हे आम्ही ठरवणार आहोत. हा कसा काय प्रकार? त्याच्या पोटाची भूक भागेपर्यंत तो खाणार आहे ना. आणि मनोज जरांगेंची जर ती तळमळ असेल की बाबा मी एक नाही अनेक दिवस या ठिकाणी उपोषण करणार आहे, त्यांनी एवढं पण बजावलं की 3 दिवस फक्त मराठ्यांनी माझ्यासोबत यायचंय, नंतर तुम्ही घरी गेलात तरी चालेल, मी एकटा लढायला तयार आहे. हे आता कसं असतं की जेव्हा अनेक लोक जेवायला बसतात आणि वाढणारा जो असतो किंवा जो आयोजक असतो, जेव्हा जो ज्याच्या घरी जेवायला बोलवले असतं, तर त्यांनी किती वाढायचं हे त्यांनीच ठरवायचं. म्हणजे ते जेवलेत का उपाशी आहेत का त्याचं काहीच घेणं देणं नाही. तसं आज सरकार म्हणून सरकारचे प्रमुख लोक आहेत, त्यांनी हे ठरवायला हवं होतं की एवढ्या लाखोनी लोक त्या ठिकाणी येणार. ही संख्या तुम्हाला मी आज लाखो म्हणतोय, पण ही करोडोपर्यंत पोहोचू शकते. कारण मनोज दादाच्या आंदोलनाला किंवा ज्या आंतरवली सराटीमध्ये ज्या पद्धतीने लोक जमले, तिथं कोटीच्या पुढं तो आकडा गेलेला होता. आणि त्यामुळं मुंबईला जायचं आणि आर या पारची लढाई लढायची, आता काहीतरी मिळणारच आहे आणि आता आपण ते घेऊनच येणार आरक्षण, अशा पद्धतीची लोकांची एक भावना झालेली आहे, नेतृत्वावरती एक विश्वास आहे आणि त्यामुळं हे लोक त्या अपेक्षेने जात होते. परंतु जर मग त्यांच्या पोटाचाच विचार त्या ठिकाणी होत नाहीये, तर ते सर्वस्वी सरकारने त्या पद्धतीचं नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये बरोबर कात्रीत सापडला गेलेला आत्ताचा सध्याचा प्रसंग आहे. सरकारने स्वतःवरती न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर 1 दिवसाचं उपोषणाची संधी देणं म्हणजे लोकांचा रोष सुद्धा आपल्याकडे यायला नको आणि मनोज जरांगे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या लोकांना आम्ही संधी सुद्धा दिली. अशा पद्धतीने सरकार नरवा कुंजरवा करतंय. बरोबर. असं मला जे प्रथमदर्शनी जे दिसतंय, ही लोकभावना सांभाळायची आणि मग आंदोलनकर्त्यांना येऊ नाही द्यायचं आणि आंदोलनकर्त्यांना गणेश उत्सवाच्या काळामध्ये मुंबईची कायदा सुव्यवस्था बिघडेल किंवा सगळ्याच गोष्टींवरती ताण येईल, त्याचं एक कारण पुढे करून ते आंदोलन गुंडाळायचं. बरोबर. म्हणजे जे मागच्या वेळी घडलं तेच केलंय त्यांनी, वाशीला थोपवून तेच केलं आणि आता देखील सरकारचा हाच डाव दिसतोय, हे याच्यातनं क्लिअर. मागच्या वेळी एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने डायलॉग ठेवला होता, थोडासा डायलॉग चांगल्या पद्धतीने अनेक मंत्री, अनेक मध्यस्थ त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाठवले होते आणि सातत्याने त्यांच्या मार्गावरती राज्याचे वेगवेगळे मंत्री येऊन त्यांना भेटत होते, चर्चा करत होते. त्यामुळं ते वाशीच्या ठिकाणी त्या ठिकाणी समारोप केला. परंतु मग ते सुद्धा आम्हाला वाईट वाटतं की वाशीला समारोप केला आणि त्यानंतर पुन्हा त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळं पुन्हा मनोज दादाला उपोषण करावं लागलं. परंतु आज मुंबईला जाण्याची वेळ येस तोपर्यंत राज्याच्या प्रमुखांनी, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही प्रमुख मंत्री, काही शिष्टमंडळ तयार करून जर पाठवलं असतं तर आजची स्थिती ह्या स्थितीपर्यंत आलं नसतं. कदाचित त्याच अगोदर चर्चा करून गणेश उत्सवाच्या ऐवजी पुढे तुम्ही एक पुढच्या महिन्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवा, ही सुद्धा चर्चा झाली असती. अन्यथा ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये मनोज दादांनी ज्या त्यांच्या काही 2-4 मागण्या असतील आरक्षण, त्याबरोबर या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून काय करता येईल किंवा त्यांचे काही अजून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं मार्ग काढता आला असता. चर्चेने अनेक प्रश्न सुटतात, परंतु सरकारची भूमिका सुद्धा थोडीशी अशी ताठर भूमिका वाटते. नक्कीच. म्हणजे त्यामुळं सरकारने मनोज दादांकडे एक आंदोलन करता या दृष्टिकोनातनं पाहावं. त्यांनी हलक्यात घेतलेलं आहे एकंदरीत असं वाटतं. आणि मला एक असं म्हणायचंय की मुळात 29 ऑगस्ट ही तारीख प्रत्येकाच्या कॅलेंडरमध्ये आहे.
जर एखादं आंदोलन करता ज्याची 7 आंदोलनं महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत आणि सरकारने ते बघितलेली आहेत, बरोबर. अगदी मिनी मंत्रालय अंतरवलीसाठी मध्ये उभं करावं लागलं Yes. सरकारला इथपर्यंत. Yes. तर या माणसानं जर शब्द दिलेला आहे की आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत येणार, तर किती गांभीर्यानं ते घेणं गरजेचं होतं. त्याच वेळी जर तुम्ही तारखा तपासून अरे असं आहे आणि गणेशोत्सव येतोय, आपण पहिल्यांदा जरांगींना भेटून ती तारीख पुढे मागे करायला पाहिजे, हे तुम्ही का केलं नाही? तर तुमचं ते आता तो शब्द अतिशय महत्वाचा, ही ताठर भूमिका आहे सरकारची आणि कोणत्याही परिस्थितीत जरांगींना नामोहरम करण्याचा प्रयत्न याच्यातनं झाला. पण तुम्ही जरांगींना नामोहरम करत नाही, तुम्ही एका समाजाला नामोहरम करताय, हे चुकीचं आहे. आणि सरकारकडनं दुसरी एक गोष्ट काय होतीये की सरकारचे काही वाचाळवीर मंत्री जे आहेत ते ज्या पद्धतीची भाषा वापरतायत, ठीक आहे, जरांगे पाटलांकडनं त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाहीये, परंतु जरांगे पाटील मनोजदादा बोलताना एक रांगडा मराठवाड्यातील शेतकऱ्याचा मुलगा, एक ताऊन सुलाकून आंदोलनातनं तयार झालेला आहे आणि तिकडची मराठवाड्याची जी भाषा आहे ती थोडीशी आईला मायला थोडीफार होत असेल, परंतु त्या भाषेतनं राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री या नात्याने त्यांना शिवीगाळ करावी, हा असा कदापि त्यांचा उद्देश नसावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली आई, सर्वसामान्य स्त्री ही आदर्श मांडलेली आहे कायम, आणि म्हणून प्रत्येक स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. स्त्री शत्रूची जरी असेल तरी तिचा सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून की कुठल्याही मराठा बांधवाला मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करेल की आपण आपले वैचारिक वाद असले पाहिजे, तात्विक भांडण असलं पाहिजे, परंतु या राज्याच्या कुठल्याही नेत्यावरती बोलताना आपल्याकडनं कदाचित कुठेही भाषेचा स्तर खाली जाऊ नये. परंतु मनोजदादा हे मराठवाड्यातला आहे, रांगडा मराठा आहे, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल, परंतु त्यामध्ये निश्चितरित्या त्यांना देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांच्या आईविषयी बिलकुल अनादर नाहीये, आदरच आहे. आणि त्यांच्या आईला ते अशा पद्धतीने बोलतील हे आम्हाला सुद्धा वाटत नाहीये. ते 100% असा इतकी विकृतीची त्यांची पातळी नाहीये. परंतु राज्य सरकारमधील काही मंत्री, काही लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने भाषा बोलतायत, अरे तुम्ही एकाच मतदारसंघातून निवडून येता, राज्यामध्ये तुम्हाला संधी मिळते, अनेक तुमचे आमदार आहेत, मंत्री आहेत. अरे आज मनोजदादा जरांगे पाटील यांनी अनेक आमदार निवडून आणण्यामध्ये अनेक लोक त्यांचा सहभाग आहे, किंवा ते लोकांची ताकद त्यांच्या मागे उभं राहिलेली आहे. आणि तुम्ही 3-3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करता. त्यांच्याकडे आज करोडो मराठा, केवळ मराठा समाज नाहीये तर इतर सगळे समाज देखील आज त्यांच्या आंदोलनाने एक आंदोलनाचा नेता, खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा नेता, खऱ्या अर्थाने सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून त्यावेळेस ते पाहतात, त्यावेळेस अशा नेतृत्वावरती आपण सुद्धा भाषेचा स्तर घसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांना तुमच्याच या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण आपल्या या वाचाळवीरांना आवरावं आणि आपले जे काही चांगले प्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून मनोजदादा बरोबर संवाद व्हावा. राजकारण, समाजकारण, या आरक्षण याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्राची संस्कृती बिघडणार नाही. आपण मायबाप सरकार आहात, आपण सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. एखादा मुलगा जरी चुकलं तरी आपण लगेच त्याला शिक्षा देत नाहीये, त्याला संधी देतो. आणि म्हणून जर काही चुकीच्या लोकांकडनं चुकीचा मेसेज पसरवला जात असेल की मनोजदादा जरांगेंनी आपल्या कुटुंबाबद्दल किंवा अशा पद्धतीची भाषा वापरली, तर निश्चितरित्या तुम्ही मोठे आहात, मोठ्यापणाने त्याच्यावरती पांघरून घातलं पाहिजे, माफ केलं पाहिजे किंवा तो विषय सोडून दिला पाहिजे. आणि आपल्या जवळच्या प्रतिनिधींना सुद्धा आपण संयमित भाषेची त्या ठिकाणी त्यांना ती भाषा वापरण्यासाठी सांगितले पाहिजे आणि संवाद केला पाहिजे. संवादाने सगळे प्रश्न सुटतात. नक्की. अगदी आता एक शेवटचाच प्रश्न, या संपूर्ण मराठा आरक्षणावर एक सन्मानजनक तोडगा निघणं अतिशय गरजेचं आणि याच्या मागे राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. आता एक लोक चळवळ उभी राहिलेली आहे, आता फक्त राजकीय इच्छाशक्तीची जोड त्याला लाभणं गरजेचं आहे. तर यासाठी असा कोणता सन्मानजनक तोडगा निघू शकतो जेणेकरून मराठ्यांना भविष्यात त्यांना आर्थिक उन्नतीसाठी ते उपयोगी ठरू शकतं? काय हा प्रश्न खूप व्यापक अंगाने याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि हा व्यापक अंगाचा विषय आहे. हा विषय असा आहे की आरक्षण हा विषय एकदम जादूची कांडी नाहीये की तो लगेच सुटेल. परंतु राज्य सरकार, राज्याच्या प्रमुखांनी एक मंत्रिमंडळामधील चांगले
सर्वांना विश्वासात घेणारे 1-2 मंत्री निवडावेत, उपसमितीचे अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर काही मंत्री जे संवादी भूमिका ठेवू शकतायत आणि त्यांना समाजामधील मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबरोबर सुद्धा काही ज्यांचा अनेक वर्षाचा अनुभव आहे असे महाराष्ट्रातील विचारवंत, महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेते आणि त्यांच्याबरोबर ज्यांचा आरक्षणाचा अभ्यास आहे अशा लोकांची एक कमिटी स्थापन करून त्यांच्यामध्ये सुसमन्वय राहिला पाहिजे. मनोजदादा जरांगे पाटील हे प्रत्येक वेळीच त्या चर्चेला येतील किंवा उपलब्ध राहतील असं न करता तुम्ही थोडा तडजोडी करून आंतरवली सराटी असेल किंवा औरंगाबाद असेल या ठिकाणी या दोन्ही समित्या स्थापन करून राज्य सरकारने पुढाकार घेऊन हा व्यापक अंगाने आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे. आरक्षणाचा विषय कसा सुटेल याकडे पाहायचा आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या उन्नती करता आणि प्रगती करता एक लॉंग टर्म काही असा प्रोग्राम आखावा लागेल. जसं आता सारथीची स्थापना झालेली आहे, त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून काही आर्थिक तरतूद करणं आणि मराठा समाजातील मुलांचे जे काही प्रश्न आहे, नोकरी आणि शिक्षण, तर याविषयी व्यापक अंगाने आपण बघितलं पाहिजे. कारण आपल्याला आरक्षणाने सगळे प्रश्न सुटतील असं देखील आज राहिलेलं नाहीये. कारण आरक्षणाने लगेच सर्वांना नोकऱ्या लागतील असं आत्ताचं तरी चित्र आपल्या महाराष्ट्रात नाहीये. आणि म्हणून कारण सरकारी नोकऱ्या किती आहेत, खाजगीकरण होत चाललेले आहे आणि म्हणून या सगळ्याच्या अंगाने आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून या समाजातील मुलांना उद्योग व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी कौशल्य विकास असेल किंवा सारथीच्या माध्यमातून अजून बार्टी, सारथी आणि त्याबरोबर अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत जशा की औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्या ज्या आहेत CSR फंड्सचा उपयोग करतात, अशा अनेक कंपन्यांचा एक ग्रुप बनवला आणि त्यांना CSRच्या माध्यमातून ग्रामीण शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये काही आमूलाग्र आपल्याला बदल करता आला. तर हे कॉन्क्रीट असं काहीतरी खूप चांगलं नियोजन करावं लागेल. त्या माध्यमातून या समाजाचे अनेक प्रश्न सुटले तर कदाचित हे आंदोलन आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं याची गरज देखील राहणार नाही. आणि म्हणून हा एक 5-10 वर्षाचा पुढचा प्रोग्राम आखून हा एकदम व्यवस्थितरित्या शिस्तबद्ध आणि रचनात्मक कार्यातून काहीतरी नवीन पिढीमध्ये किंवा नवीन या शेतकऱ्यांच्या मुलांना काहीतरी मिळेल आणि त्याच्यातून ही समृद्ध जो सामाजिक दृष्ट्या आज जे सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण आहे ते दूर होऊन एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती हा समाज येण्यासाठी असा कालबद्ध कार्यक्रम आखावा लागेल असं मला असं वाटतं. आणि त्यामुळे सरकारने तो प्रयत्न करावा. कारण सारथीच्या माध्यमातून ते जे काही प्रयत्न आहेत ते सुद्धा थोडेसे कमी पडतात, त्याला आर्थिक निधीची अडचण निर्माण होते आणि त्यामुळे ते ग्रामीण स्तरावरती, कारण अलीकडच्या काळामध्ये MPSC UPSC यामध्ये मुलांचा कल जास्त राहतो, परंतु वेगवेगळे कोर्सेस त्याच्यामध्ये मग इंजिनिअरिंग पासून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा या समाजाच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा संधी उपलब्ध होतील. या संधीसाठी हा मोठा कार्यक्रम करून आर्थिक तरतूद त्या ठिकाणी सरकारने करावी. कारण आर्थिक तरतूद हे सरकारच्या हातातलं काम आहे आणि त्यामुळे सरकारने त्याच्यावरती एक चांगल्या फंड्सची उपाययोजना करावी आणि तशा पद्धतीने या समाजामधील प्रश्न सुटतील. पुढे 10-15 वर्षानंतर तुम्हाला आरक्षणाचे आंदोलन आणि ह्या सगळ्याच गोष्टी सुटलेल्या दिसतील. कोणी रस्त्यावरती येणार नाही, कारण प्रत्येक हाताला काम दिलं तर लोकांना या प्रश्नामध्ये उतरायची गरज राहणार नाही. कारण आज हा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे. मराठा समाजाच्या तरुण मुलांच्या हाताला काम नाहीये. काम नसल्यामुळं, रोजगार नसल्यामुळं गाव खेड्यामध्ये आज मुलांना त्यांच्या लग्नाचे प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. कुणी मुली देण्यासाठी तयार नाहीत आणि त्यामुळे प्रत्येक उठतो तो पुणे आणि मुंबईमध्येच आपल्या मुलींचा विवाह करण्याच्या दृष्टिकोनातून मुलगा पाहतात या मुलगी पाहतात. परंतु उर्वरित महाराष्ट्राचा 11 कोटी समाजापैकी आज 4 कोटी मराठा समाजावरती अत्यंत ही मोठी खूप मोठा प्रश्न, सामाजिक प्रश्न आहे हा, गंभीर झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्याच प्रश्नांचं खऱ्या अर्थाने सोडवणूक करायची असेल तर खऱ्या अर्थाने सरकारचीच ही जबाबदारी आहे.
सरकारने आंदोलकांशी सुसंवाद ठेवला पाहिजे. हेही आंदोलन पुढे वाढणार नाही, चिघळणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. परंतु सरकार आत्ताच्या घडीला मात्र अत्यंत निस्तेज आहे आणि झोपेचं सोंग येतंय का झोपलेलं आहे हे सुद्धा सांगणं कठीण आहे. त्याच्यामुळे सरकारने या गोष्टी लाईटली घेऊ नये. त्याच्यातून महाराष्ट्राची जी स्थिती आहे आजची ती चांगली राहणार नाही. म्हणून महाराष्ट्राचं सांस्कृतिक सामाजिक जीवन चांगलं आणि वातावरण चांगलं ठेवायचं असेल तर सरकारने निश्चितरित्या याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. नक्कीच. एकंदरीत आत्ताच आपल्याला विकास पासलकर सरांनी जी अतिशय समर्पक अशी माहिती दिली की सरकारनं डायलॉग जो करायला हवा तोच का बंद केला. दुसरी गोष्ट ही ताठर भूमिका सरकारनं घेऊ नये, कारण की सरकार हे मायबाप सरकार आहे. प्रत्येकाला त्यांनी समजून घेतलं पाहिजे, सामावून घेतलं पाहिजे. जरांगेंच्या बाबतीत नेमकं हेच सरकारनं करायचा प्रयत्न केला. गणेशोत्सवाचा काळ साधून नेमकं सरकारने जरांगेंच्या आंदोलनाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी जरांगे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. एक दिवस का होईना पण सरकारला परवानगी द्यावी लागली हे देखील जरांगेंचं यश आहे. आता जरांगेंनीच म्हटल्याप्रमाणे ठीक आहे, मग तुम्ही जर एक दिवस दिलाय ना तर मग एकाच दिवसामध्ये अंमलबजावणी पण आरक्षणाची करून टाका, आमचा प्रश्नच येत नाही. पण जर एक दिवस आंदोलन करूनही तुम्ही आमच्या आरक्षणाची मागणी मान्य करणार नसाल तर मात्र आम्ही उठणार नाही. आता निर्णय जरांगेंनी म्हणजे चेंडू सरकारच्या कोर्टात टाकलाय. आता सरकार कुठं टोलावतोय याचं उत्तर लवकरच कळणार आहे. धन्यवाद पासलकर साहेब, आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि याबाबत आपल्याशी संवाद साधलात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.